और रेस्ट तो फिर अप टू देम है, व्हाट एवर दे वांट टू डू। आता बातमी राज्यातून आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आता आक्रमक झाले। पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर पतित पावन संघटनेने आंदोलन केले। पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस भवनासमोर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पतित पावन संघटनेने आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस भवनासमोर कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। टिपू सुलतानबाबत ज्या पद्धतीने सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली। पुण्यामध्ये सुद्धा पतित पावन संघटनेने आंदोलन केलं। काँग्रेस भवनासमोरच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले। अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। जय शिवाजी, जय भवानी, हर्षवर्धन सपकाळच्या बैलाला पुण्यातल्या काँग्रेस भवनासमोर पतित पावन संघटनेने हे आंदोलन केलं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले। भाजप आक्रमक झालेली आहे। ज्या पद्धतीने सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राज्यभरातल्या अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन केले जातात। पुण्यामध्ये पतित पावन संघटनेने आंदोलन केलं। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी असं म्हणत त्यांचे पोस्टर्स यावेळी जाळण्यात आले। आणि पुण्यामध्ये कशा पद्धतीने आंदोलन केलं जातं अधिक माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, खरं तर भाजप सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पतित पावन संघटनेकडून आंदोलन केले जाते, नेमक्या त्यांच्या काय मागण्यात कशा पद्धतीने आंदोलन होतं? तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी काही भूमिका काल घेतली त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। आणि अगदी काँग्रेस भवन समोर भारतीय जनता पार्टीने आता फ्लेक्स जो आहे तो हा लावलेला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे काही अपमानास्पद विधान जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून हे आंदोलन केलं जातं। हा फ्लेक्स जो आहे तो अगदी काँग्रेस भवनासमोर या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावला जातोय। तर दुसरीकडे काँग्रेस भवनामध्ये आपण कार्यकर्ते दाखवूयात। काँग्रेस भवनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे जमलेले आहेत आणि संपूर्ण काँग्रेस भवनाला पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते मिळताना पाहायला मिळते। आणि हे अशा पद्धतीने फ्लेक्स का लावला जातोय असा प्रश्न जो आहे तो या युवकांकडून विचारला जातोय। हे युवक इथं पोलिसांना विचारतायत की अशा पद्धतीने आमच्या ऑफिस समोर जो आहे काँग्रेस भवनासमोर जो आहे तो फ्लेक्सबाजी जी आहे ती यांनी केलेली आहे। तर काँग्रेस भवनमध्ये आतमध्ये एप्स्टीन फाईल्स असेल किंवा माजी राज्यपाल जे आपले भगतसिंग कोश्यारी होते त्यांच्या माध्यमातून कोणाकोणाची अपमानास्पद विधाने केली होती या सगळ्याचे पुरावे काँग्रेस भवनच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर दाखवले जात आहे आणि त्याचे प्रश्न देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। आणि याच काँग्रेस भवनाच्या अगदी शेजारी जे आहे ते या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन जे आहे ते केलं जातं। हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या काँग्रेस भवनाच्या बाजूला छावणीचं स्वरूप जे आहे ते पोलिसांचं पाहायला मिळतं। हे सगळ्या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो काँग्रेस भवनाच्या चहू बाजूने पाहायला मिळतात आणि हे सगळे कार्यकर्ते आता आक्रमक होत घोषणाबाजी करत काँग्रेस भवनासमोर पोहोचलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय काँग्रेस भवनासमोर मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की काँग्रेस भवनामध्ये देखील कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ते देखील कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक होत या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देत आहेत आणि भाजपकडून देखील अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते दिलं जातंय। अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते तुमच्या समोर तुमच्या कार्यालयासमोर पोस्टरबाजी आमच्या आक्षेप आहे राजकीय काय करताय हा विषय डायव्हर्ट करायचं काम चाललेलं आहे। एप्स्टीन फाईलचा विषय असेल देशाला बाकीचे मुद्दे ते सोडून जे डायव्हर्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे करत आलेलं आहे।
अगदी या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आता काँग्रेस भवनाच्या पासून समोर घेऊन जाणं गेलेलं पाहायला मिळत आहे, कारण हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनात जात गेटच्या समोर जे आहेत ते नक्कीच रोहन, तुम्हाला थोडंसं थांबवते. तिकडे नागपूरमध्ये सुद्धा सध्या भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का, हाही माझा प्रश्न आहे. सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. देवेंद्रजी, आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट MIMचे मतदान घेतलं. चंद्रपूरमध्ये MIMच्या मदतीनं आपण आपला महापौर बसवला. थोड्या तिडक्याने महाराष्ट्रभर 21 ठिकाणी MIM सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता, युती करता, मदत करता. आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे, हे लपून राहिलेलं नाही. आणि आपण हे MIM सारख्या पक्षाशी मैत्री करता, त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे. टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये स्टेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे. तर निवडणुका जिथे निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे. आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय हे काही लपून राहिलेलं नाही. आणि थोडक्यात ज्या जे संविधानामध्ये ज्या ज्या महामानवांचे फोटो आहेत, प्रतिमा आहेत, या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो खोटे आहेत त्यांना समजलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्या टिपू सुलताननी अखंड हिंदूंची कत्तल केली, धर्मांतर केली, त्यांच्या समर्थनासाठी ते उतरले, त्यांना लाज वाटली पाहिजे. निषेध हा हर्षवर्धन सपकाळांचा आहे आणि त्यांना इथून पुढच्या काळामध्ये पुण्याच्या रस्त्यावरती फिरून देणार नाही. तर पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरांमध्ये सध्या भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर फाडण्यात आलेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. टिपू सुलतान वीर योद्धा शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणून त्यांना पाहायला हवं असं विधान खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं आणि त्यांच्या या विधानानंतर राज्यभर याचे आता पडसाद उमटत आहेत. नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या भाजप आक्रमक झाली आणि भाजपकडून आंदोलन केलं जात आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं, त्यांचे पोस्टर जाळण्यात सुद्धा आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी असं यावेळी भाजपकडून म्हटलं जाते. तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे. याच्या आधी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल विकृत असं विधान केलं होतं. त्यांच्यावर काही कारवाई भाजपनं का केली नाही असा सवाल सपकाळ यांनी विचारला. तर नागपूरमध्ये सुद्धा भाजपकडून आंदोलन केले जाते. सध्या कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे. तेजस, नागपूरमध्ये सध्या काय वातावरण पाहायला मिळते, कशा पद्धतीने आंदोलन होतं? नक्कीच नागपुरात जर बघितलं भारतीय जनता युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या वतीने नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे आहेत ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरवर जे आहे ते जोडे महाराज जे आंदोलन करतात आणि आक्रमक पवित्र सत्तेच्या घडीला जे आहे नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या युवा विंगने घेतलेल्या चित्र सत्तेच्या घडीला दिसत आहे. या पद्धतीने काल हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर भारतीय जनता युवा मोर्चा सुद्धा आता आक्रमक झालेली आहे. एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर हा जो आहे संघाचा मुख्यालय आहे, दीक्षाभूमी या ठिकाणी अशाच वेळी जर बघितलं असेल तर ऐतिहासिक जो चौक आहे छत्रपती शिवाजी तेजस, तुम्हाला थोडंसं थांबवते. सध्या आपण पाहतोय सगळीकडेच आक्रमकपणे भाजपकडून आंदोलन केली जातात. मुळात असे की काल आम्ही या संदर्भात पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानची केली. जे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष आहेत आणि टिपू सुलतान याची क्रूरता सगळ्या देशाला माहिती, त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या. त्यामुळे टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जर आपण बघितलं
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की या काँग्रेसच्या बैलाला या काँग्रेसच्या बैलाला अरे बोल जवाना अरे बोल जवाना तर सध्या पुणे नागपूर यांच्यासह अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जातात. पुण्यामध्ये भाजप आता आक्रमक झालेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदारपणे आंदोलन केलं जातं. खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं होतं. त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या कक्षामध्ये टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती आणि यावरून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला होता. तर त्यावेळी त्यांनी असं विधान केलं होतं की टिपू सुलतान एक महत्त्वाचे शौर्यवान योद्धा होते असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याचवेळी त्यांनी शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केल्याचं पाहायला मिळालं. शौर्याचं लक्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला पाहिलं पाहिजे असं सपकाळांनी म्हटलं आणि त्याचेच पडसाद सध्या राज्यभर पाहायला मिळतात. भाजप आक्रमक झालेले आहे आणि अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. आणि आक्रमक पवित्रा घेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं जातंय. अशा पद्धतीने तुम्ही काँग्रेस भवन समोर धडकलाय, तुमची नेमकी भूमिका काय आहे? आमचा एकच भूमिका की या हर्षवर्धन सपकाळ जो काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे तो टिपू सपकाळ यांनी माफी मागावी. शिवरायांचा जो अपमान आहे तो भारतीय जनता मोर्चा सहन करणार नाही आणि काँग्रेसला आणि या सपकाळला तसे उत्तर दिले जाईल आणि हर्षवर्धन सपकाळला जाहीर दिसेल. पण त्यांच्याकडून एप्स्टीन फाईलचं दाखवलं जात आहे. भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो जे आहेत ते दाखवले जात आहेत. भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो दाखवले जात आहेत. त्यांनी केलेला आता हा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय आणि याचा विरोध करण्यासाठी इच्छुक म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. अच्छा, आपण पाहतोय सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आक्रमक पवित्रा सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पाहायला मिळतो. अशा नावावर ह्याची त्यांनी विनवणी केली की शिवाजी महाराज आणि सुलतान हे एकत्र पाहतोय की या सगळ्या आंदोलनात पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे जे आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहेत. पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये आता सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी देखील काँग्रेस भवन समोर येण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून देखील या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा दिला जातोय. स्वतः मंजुषा नागपुरे ज्या की पुण्याचे नवनिर्वाचित महापौर आहेत त्या देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये जे आहेत त्या आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते अगदी काँग्रेस भवन समोर केलं जात आहे आणि काँग्रेस भवन समोर मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे. स्वतः या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी पुण्याच्या महापौर ज्या आहेत त्या देखील आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण छावणीचं स्वरूप जे आहे पोलिसी छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या संपूर्ण आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची जी आहे ती दमछाक होणार असं चित्र सध्याच्या घडीला दिसतंय. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते भाजप कार्यालयासमोर केलं जात आहे. भाजपच्या कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा जो आहे तो त्यांच्याकडून घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी पोहोचले. मराठमाची तुलना आमचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जर काँग्रेस करत असेल तर पुण्यामधलीही आपण दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं कारण भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनच्या बाहेरच सध्या आंदोलन केलं जातं. हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर हे आंदोलन होतं. मी आपल्याला सांगितलं आम्ही काँग्रेस तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आता भाजपने केलेली आहे. सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानानंतर सध्या पुण्यामध्ये काँग्रेस भवनच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे आणि भाजपच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा या आंदोलनात आता सहभागी झालेले. मी आज पक्षाचा झेंडा गळ्यात घातलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज घातलेला नाहीये. कुठलाही झेंडा गळ्यात घातलेला नाही. आंदोलन करताय. काय पुढे करणार आहे? काय पुढचा इशारा आहे? काँग्रेस
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अतिशय चीड आणणारं आणि घृणास्पद विधान केलेलं आहे. त्यांनी टिपू सुलतानची तुलना आमच्या शिवरायांची केली, एवढी मजल त्यांनी काढली. त्यांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सगळ्या महिलांना लेकींना सन्मान मिळवून दिला, ज्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी काम केलं, ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची तुलना या अशा टिपू सुलतान हे असले आक्रमक यांच्याशी करता तुम्ही. इतकी चीड आणणारी ही तुमची भूमिका, इतकी घृणास्पद वाक्य तुमचे, त्यांनी माफीच मागितली पाहिजे आमच्या सगळ्या. आम्ही आई तर हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी आता केली जाते. पुण्यातल्या भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा आता आंदोलनात सहभागी झालेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलंय, त्यामुळे सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जाते. पुणे आणि नागपूरमध्ये सध्या भाजपकडून आक्रमकपणे आंदोलनं केली जातात. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासत त्यांचे पोस्टर सुद्धा जाळले जात आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष टिपू सुलतानला बघितलं पाहिजे असं सपकाळ यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्या राज्यभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जातात. सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जाते. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी म्हटलंय की ज्या पद्धतीनं भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विकृत अशी विधाने केली होती, मोदी सरकार एप्स्टीन फाईलबद्दल का बोलत नाही असा सवाल यावेळी सपकाळ यांनी विचारलेला आहे. त्यामुळे आता नेमकं पुढे कशा पद्धतीनं भाजप आंदोलन करेल आणि काँग्रेस या सगळ्यावर काय भूमिका घेईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांनी अशा पद्धतीचं विधान केले जे अतिशय घृणास्पद आणि बेजबाबदार आहे असा आरोप भाजपचा आहे. भाजपकडून सध्या पुणे नागपूरसह राज्यभरातल्या अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात. आक्रमकपणे आंदोलन केलं जातं. हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आता माफी मागावी अशी मागणी केली जाते. त्यामुळे आता काँग्रेस या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आले, त्यांचे पोस्टर जाळण्यात आले. काँग्रेस भवनच्या बाहेरच भाजपकडून सध्या आंदोलन केलं जात आहे. पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली. मात्र भाजपचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. नवनिर्वाचित भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्यात. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानची तुलना करणं हे अतिशय अयोग्य आहे, घृणास्पद आहे आणि संतापजनक आहे असं भाजपकडून म्हटलं जातं आणि त्यामुळेच आता सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली जाते. मात्र सपकाळ यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपली भूमिका मांडलेली आहे. भाजप सोयीनुसार भूमिका घेतं असं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. कारण माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेकदा विकृत विधाने केली असं सपकाळ यांनी म्हटलंय. सोबतच एप्स्टीन फाईलमध्ये मोदी यांचं नाव येतं. त्यामुळे या सगळ्या संदर्भात भाजप का नाही बोलत असा सवाल सपकाळ यांनी विचारला. पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांचा सध्या तिथे चोख बंदोबस्त पाहायला मिळतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सध्या राज्यभरात तीव्र आंदोलन पाहायला मिळतं. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे आंदोलन उग्र रूप धारण करत असताना आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतं, सपकाळ यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. नागपूरमध्ये सुद्धा भाजप युवा मोर्चाकडून सध्या आंदोलन केलं जातं. सपकाळ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, तात्काळ माफी मागावी अशी मागणी होती. नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपकडून हे आंदोलन केलं जातं. राज्यभरात अतिशय उग्र पडसाद आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर याची सुरुवात कोणत्या गोष्टीनं झाली तर मालेगाव महापालिकेमध्ये उपमहापौरांनी आपल्या कार्यालयीन कक्षामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता आणि या सगळ्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर एक शौर्य योद्धे म्हणून टिपू सुलतान याच्याकडे पाहिलं जायचं आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकक्ष बघायला मिळतात असं विधान सपकाळ यांनी केलं. की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा, या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा बावडा रस्त्यावरची चौकात नव्हे. प्रश्न विचारेल शिवाजी महाराज येतोय आवाज येतोय. टिपू सुलतानची
आता हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात रस्त्यावर फिरून दाखवावं असं एक प्रकारे आव्हान भाजपने दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्यांना आता महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे. सपकाळांच्या विरोधात भाजप अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या पुणे, नागपूर यासह अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत. सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जाते. काँग्रेस भवनच्या बाहेर पुण्यामध्ये भाजपकडून आंदोलन केले जाते. पुण्यामध्ये आपण सगळे दृश्य पाहतोय आणि पुण्यामध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे याबद्दलचे अधिकचे तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, आपण पाहतो की अतिशय उग्रपणे सध्या भाजपकडून आंदोलन केलं जाते. नव्या महापौर सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्यात. त्यांची नेमकी मागणी काय? खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी भूमिका काल मांडली त्या भूमिकेमुळे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो व्यक्त केला जातो आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनासमोर हे सगळं आंदोलन सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या काँग्रेस भवनासमोर कार्यालयासमोर हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आतमध्ये काँग्रेस भवनामध्ये आहेत. त्यांच्या वतीने देखील वॅक्सिन फाईलचे पोस्टर असतील किंवा इतर पोस्टर असतील हे दाखवले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या आंदोलनाला चिंता देण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु काँग्रेस भवनासमोर हे भाजपने आंदोलन पुकारलेलं आहे. त्यामुळे धमचाक्यामध्ये उडालेली पाहायला मिळते. आज रविवारचा दिवस आहे. अनेकांच्या सुट्ट्या रद्द करून कोर्ट जे आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली पाहायला मिळते. अगदी काँग्रेस भवनच्या चहू बाजूने जे आहे ते पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. कारण का यापूर्वी देखील काँग्रेस भवनामध्ये भाजप कार्यकर्त्यांची घुसून निघायला लागलेला होता आणि त्यानंतर वातावरण शहरात बिघडलेलं होतं. त्यामुळे आता होऊ नये म्हणून संपूर्ण आहे ती पोलिसांनी जाते. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अगदी काँग्रेस भवनाच्या समोर प्रेम पानवर एक मोठा फ्लेक्स जो आहे तो भाजपच्या वतीने लावण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला हा फ्लेक्स आहे. यामध्ये लिहिलंय आले बहु होती बहु, परंतु या सर्व हा प्रकारचा पोस्टर जो आहे फ्लेक्स जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनासमोर लावलेला आहे आणि त्यामुळे भाजपचे आणि काँग्रेसचे हे वार जे आहे त्याच्या या रविवारच्या दिवशी पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन काँग्रेस भवनाबाहेर पोहोचलेले आहेत. त्यांच्या वतीने आहे ती केली जाते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राहुल गांधी जे आहे ते घातले गेलेले होते आणि पोस्टरला चमकलेले हार राजांची अशा प्रकारचे आहेत ते या आपल्याला पाहायला मिळतात. त्या आंदोलनाच्या माध्यमातून आहे तो भाजपने घेतलेला आहे. कार्यकर्त्यांचा आहेत ते विचारलं जातात. काही वेळापूर्वी भाजपचे सदस्य धीरज घाटे यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यांच्या प्रतिक्रियामध्ये सांगितलं की पुण्यातील जे काही काँग्रेस रोहन, तुम्हाला मी थोडंसं थांबवते. तर ही पुण्यातली आणि नागपूरमधली आपण दृश्य पाहतोय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळते. कारण पुण्यामध्ये सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा नोंदवण्यात आला. भाजप अतिशय आक्रमक झाल्याचं दिसतंय. पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर सध्या भाजपकडून आंदोलन केलं जातं. सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आणि सपकाळ यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील होती. नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपनं आता आपल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पुण्यामधलं आणि एकूणच राज्यभरातलं राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, सपकाळ यांच्या अडचणीत सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळते कारण पुण्यामध्ये त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय. हर्षवर्धन सपकाळ सध्या नेमके कुठे आहेत? काय अधिकचे अपडेट्स मिळतात? पोलीस स्टेशन यांच्यावरती हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. खरे तर भाजपचे कार्यकर्ते कालपासून आक्रमक झालेले होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे जे आहेत ते पर्वती पोलीस स्टेशन जाऊन बसलेले होते आणि त्यांनी हा गुन्हा तात्काळ दाखल करावा आणि तपासणी मागणी केलेली.
विषय जो आहे तो हा संपूर्ण पुणे पोलिसांनी पोलिसांची हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावामध्ये नोंद दिल्याचा भाग आणि त्यानंतर राजकारणात जे आहे त्या सगळ्या ठरली आहे. काँग्रेस रोहन, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. ही आपण दृश्य सध्या प्रेक्षकांना दाखवूयात. पुणे आणि नागपूरमध्ये सध्या भाजपकडून अतिशय उग्रपणे आंदोलन केलं जातं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जातो. टिपू सुलतानचा इतिहास आपण बघितला तर 2000च्या वर्त मंदिरं टिपू सुलताननी तोडलेली आहे. 2 लाखांच्या वर हिंदूंना धर्म परिवर्तन केलेलं आहे. 2000 लोकांना हत्तीच्या पायाशी बांधून जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत टिपू सुलताननी त्यांना क्रूरतेने वावरलेला आहे. आणि अशा टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्या या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळला लाज वाटली पाहिजे. अक्षरशः काँग्रेसचं DNA हे हिंदू विरोधी आहे, याच्यावरनं हे स्पष्ट लक्षात होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यामध्ये उग्र आंदोलन केलं जातंय. त्यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर राजा होता. त्यानं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्या टिपू सुलतानबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय घृणास्पद आहे असं भाजपनं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते. हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीनं टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती, ते दोन्ही योद्धे खरं तर समकक्ष बघायला मिळतात असं सपकाळ यांनी म्हटलं होतं. आणि त्यांच्या याच वक्तव्याचे सध्या राज्यभर पडसाद पाहायला मिळतात. राज्यभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये भाजप सध्या आक्रमक झालेली आहे. पुणे, नागपूर यासह ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जातात. पुण्यामध्ये राजकीय वातावरण तर सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सपकाळ यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार असं चित्र पाहायला मिळतं. पुन्हा जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, सध्या आपण पाहतोय की भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीने हे सगळं विधान केलं आणि त्या विधानानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोष महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय. आणि प्रामुख्याने हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या सगळ्यांनी जे आहे ते आक्रमक पवित्र या संदर्भामध्ये घेतला आणि थेट पर्वती पोलीस स्टेशन या ठिकाणी रात्री उशिरा शहराध्यक्ष धीरज घाटे जे आहेत ते पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती. रात्री उशिरा पर्वती पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यानंतर आता जे आहे ते थेट भाजपने काँग्रेस भवनाचं आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. आणि काँग्रेस भवनासमोर असंख्य कार्यकर्त्यांसह हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ठिय्या मांडून त्या सगळ्या संकल्पने हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर पुण्याची संस्कृती आहे की पुण्यामध्ये अशा एकमेकांच्या कार्यालयासमोर विशेषतः आंदोलन केली जात नाहीत. एखाद्या पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा एखाद्या नेत्याबद्दल जर का आंदोलन करायचं असेल तर पुण्यामध्ये 2-3 ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बालगंधर्व चौक आहे, पुण्यातील धर्मच चौक आहे किंवा इतर देखील नदीकडे कार्यालय असेल किंवा इतर ठिकाणी देखील जे आंदोलन जे आहेत ते यापूर्वी होत असतात. परंतु अशा पद्धतीने भाजपने थेट काँग्रेस भवन समोरच आंदोलन करण्याचा निश्चय केला आणि त्याच्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो रोष व्यक्त केला जातोय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत टिपू सुलतानचे फोटो असतील किंवा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची वेशभूषा टिपू सुलतान यांच्यासारखी करून स्वतः राहुल गांधी यांच्या फोटोला देखील टिपू सुलतानचे वस्त्र जे आहेत ते परिधान करून अशा पद्धतीने जे आहेत ते पोस्टर बनवले आणि हे पोस्टर जे आहेत ते आता झळकवलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे सगळं प्रकार जो आहे तो भाजपकडून केला जातोय. परंतु याला काँग्रेसने देखील प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आतमध्ये जमलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी देखील ठणकावून सांगितलेलं आहे की आमच्या कार्यालयाबाहेर तुम्ही आलात, आतमध्ये जर तुम्ही आलात तर आम्ही देखील तुम्हाला जशा तसं उत्तर जे आहे ते आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. नक्कीच रोहन, थोडंसं थांबवते. पुण्यामध्ये सध्या तिथल्या महापौर सुद्धा बोलतायत. काय नेमकं घडते पाहूयात पुण्यातून. वही देश पे राज करेगा, वही देश पे राज करेगा.
अरे आमच्या मावळ्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आई जिजाऊ आहे आणि तुम्ही पण आहात. सिद्ध करा तुम्ही. आमच्या शिवरायांची तुलना तुम्ही कोणाशी करताय, कोणाच्या पंक्तीत बसवताय? ज्यांचा इतिहास धर्मांतराचा आहे, ज्यांचा इतिहास आपली मंदिरं पाडण्याचा आहे, अशा माणसाशी तुम्ही तुलना करताय. किती तुम्हाला बोलावं तेवढं कमी आहे. अरे माफी मागा, जनतेची या रयतेची माफी मागा, या सर्व शिवभक्तांची माफी मागा. बाहेर या सगळेजण. अरे जो हिंदू हित की बात करेगा, छत्रपती शिवाजी महाराज की बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे काँग्रेस पार्टीचं करायचं काय? अरे हर्षवर्धन सप्पाळचं करायचं काय? अरे अरविंद शिंदेचं करायचं काय? बोल मेरे भाई, बोल मेरे भाई, बोल मेरे बहना. अरे लाठी लेके, अरे काठी लेके, अरे डंडा लेके, अरे किसपे है क्या? अरे कांग्रेस पार्टी पे, अरे हर्षवर्धन सप्पाळ पे, अरे अरविंद शिंदे पे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यामध्ये भाजपचं सध्या आंदोलन सुरू आहे. काँग्रेस भवनच्या बाहेरच भाजप कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, खरं तर सामाजिक सलोखा बिघडवणारं हे हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान होतं असा दावा भाजपने केलेला आहे. भाजपने तक्रार सुद्धा दाखल केली. आता पोलिसांनी काही या तक्रारीची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे का? अरे बोल जवाना, अरे बोल करो ना, अरे लाठी लेके, अरे काठी लेके, अरे जोर से बोल. तर पुणे आणि नागपूरमध्ये भाजपकडून सध्या आंदोलन केलं जात आहे. सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे खरं तर पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच आता उभा ठाकल्याचं पाहायला मिळते. कारण काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. काँग्रेस भवन बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा आता आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ज्या टिपू सुलताननं धर्मांतरण केलं, ज्या टिपू सुलताननं हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली, त्या टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं हे अतिशय घृणास्पद असल्याचं भाजपनं म्हटलेलं आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर फाडण्यात आलेत, पोस्टर जाळण्यात सुद्धा आलेत आणि सपकाळ यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी आणि काँग्रेसनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपकडून केली जाते. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाते, जोरदार घोषणाबाजी केली जाते. काँग्रेस भवन समोर सध्या भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं.